पालिकेमध्ये असणाऱ्या फाईल्स, नगर विकास खातं, तिकडचा असणारा नगर रचना विभाग, तिथे असणारे फुटांचे पैसे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना बदलायच्या आहे. भ्रष्टाचार मुक्त असं शासन तुम्हाला आम्हाला सर्वांना या महानगरपालिकेमध्ये तयार करायचं आहे. आणि म्हणूनच केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं पारदर्शक असं सरकार आहे. राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे. केंद्र आणि राज्यामधलं असणारं सरकार, इथे असणाऱ्या अनेक योजना ज्या प्रलंबित आहेत, कागदावरती आहे, इथले रस्ते, खड्डामय असणारे हे रस्ते, हे आम्हाला पूर्णच्या पूर्ण कॉन्क्रिटीकरणामध्ये करायचे आहे. स्वप्न जे करायचं आहे, बघितलं आहे, पूर्ण रस्ते कॉन्क्रिटीकरण, इथली असणारी पाण्याची व्यवस्था, टँकरचं असणार माफिया राज, हे आम्हाला बदलायचं आहे. इथल्या असणाऱ्या प्रत्येकाला नरेंद्र मोदीजी काय विचार करतात, हर घर जल, प्रत्येकाच्या घरामध्ये स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे आणि ते सुद्धा नळाद्वारे मिळालं पाहिजे. परंतु या वसईमध्ये अशी परिस्थिती येणार का? तर या बहुजन विकास आघाडीला जर मतदान केलं तर ही परिस्थिती कधीच येणार नाही, हे वसईकरांना आपल्याला सांगितलं, हे नाना सरकारकरांना आपल्याला सांगितलं. त्यामुळे बदल गरजेचा आहे. परिवर्तन असंच नको आहे. रात्रीच्या काळी, दिवसा भर दिवसा बाहेर पडतानाची भीती वाटते. कोणीतरी गुंड येईल, कोणाला तरी दादागिरी करेल. अंतिम टप्प्यामध्ये हे सगळं आलंय. लोकसभेपासून आपण त्यांना लांब ठेवलाय. विधानसभेचे दरवाजे बंद केले, महानगरपालिकेचे दरवाजे बंद करा. हे वसई विरारमध्ये राहणार नाहीत, ते परदेशात जाऊनच राहतील, हे लक्षात घ्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.